मोठी घडामोड ती म्हणजे आखाती युद्धाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येते। शेअर बाजारात कमालीची घसरण झाली आहे। प्री ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 2200 अंकांनी तर निफ्टी 700 अंकांनी घसरलाय। त्यामुळे आखाती युद्धाचा परिणाम आता शेअर बाजारावर होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय, कारण शेअर बाजारात कमालीची घसरण झालेली आहे। प्री ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 2200 अंकांनी तर निफ्टी 700 अंकांनी घसरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर सध्या इराण इस्रायल मध्ये मोठं युद्ध सुरू आहे आणि याचा सगळ्याचा परिणाम देशावर होतानाही पाहायला मिळतोय। शेअर बाजारातही याच्यावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या आठवड्यातही काहीशी स्थिती अशाच पद्धतीनं होती। शेअर बाजारावर मागच्या आठवड्यातही मोठा परिणाम झाला होता आणि आज ज्यावेळी आठवड्याची सुरुवात आहे त्या आठवड्याच्या सुरुवातीला प्री ओपनिंग सेशनमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीवर मोठा परिणाम झालाय। तर याच संदर्भात अगदी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रनं शेअर मार्केट तज्ञ अजय वाळिंबे यांच्याशी संवाद साधला होता। त्यांनी या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। याचे दूरगामी परिणाम पण बघायला लागतील। म्हणजे उदाहरणार्थ आता भारतासारख्या देशाला सर्वात मोठा बडसवणारा प्रश्न म्हणजे तेलाच्या किमती। जे अपेक्षा होती की म्हणजे गेल्या काही दिवसात तो $60 वरून $100 आणि आज $100 वरून आता आपण $120 पर बॅरल च्या आपण गोष्टी करतोय आणि प्रोबॅबली जर हे युद्ध तसंच राहिलं तर 140-150 बॅरल पर्यंत पण जाऊ शकतं। तर आखाती युद्धाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आता गुंतवणूकदारांसमोरही मोठं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण प्री ओपनिंग सेशनमध्ये जर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरलाय तर यापुढे मात्र या अंकांबाबत नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या इराण इस्रायल युद्धाचा परिणाम देशावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत असताना शेअर बाजारातही कमालीची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सेन्सेक्स 2200 तर निफ्टी 700 अंकांनी घसरल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। शेअर बाजार गुंतवणूकदारांवर मात्र याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शेअर मार्केट तज्ञ विश्वास उदगे सर जोडले गेलेत। विश्वास सर, आपण पाहतोय की आखाती देशामध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे त्याचा मोठा परिणाम आज आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर मार्केटवर झालाय, काय प्रतिक्रिया द्याल? तर काही तांत्रिक अडचणींमुळे विश्वास यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे।